इतकं सांगेन, आम्ही किमान 30 ते 35 जागा आम्ही जिंकतो आहे. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे, ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता, हा करंट आम्हाला माहिती आहे. त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही. आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय, हे आम्हाला माहिती आहे. नाही, मी सांगतोय, त्याच्यावर नंतर बोलेन. मी बोलणारच आहे त्याच्यावरती. मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमचं सुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलाय. मला माहिती आहे. तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक, आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत. जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील. आणि उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी 35 ते 40 जागा जिंकते. हा खरा एक्झिट पोल आहे. संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहेत की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार, आम्ही गोट्या खेळायला बसलो नाही, आम्ही सुद्धा राजकारण करतोय. कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये. सगळेच जण राजकारण करायला झालेले आहे. तुम्ही 100% राजकारण करता, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण आम्ही पण करतो. त्याच्यामुळे संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही. आजच्या रोखोकमध्ये संजय राऊतांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे की गेली 70 वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा केला. या विधानाशी आपण सहमत आहात का? कसं पाहताय या विधानाला आपण कसं पाहता? आपण सहमत आहात का? काय म्हटलं? गेली 70 वर्षे भारताने लोकशाहीचा कचरा केला असं विधान आजच्या रोखोकमध्ये संजय राऊत यांनी केलं. 70 वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते म्हणतात. एकंदरीत काँग्रेसचं जो शासन होतं त्याकडे त्या दृष्टीने पाहता तुम्हाला कसं वाटतं ते त्यांच्या त्या विधानात? ज्या शाळेत शिकला संजय राऊत, ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.